नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता नंदिनी ही जीवाला उठणं लावत असते आणि मालिनी ही विक्रमला आणि काव्य ही पार्थला। तेव्हा आता पियू खुशत विचारते की नंदिनी बहिणी, अगं आपण आजच्या दिवशी उठणं का लावतो ग? त्यावर तर नंदिनी प्रेमाने समजावते की हे बघ पियू, अगं तेल आणि उठणं लावल्यानंतर शरीराची काळजी घेतल्यासारखं होतं आणि मग मात्र आपली जी काही स्किन आहे तर ती अगदी गोड आणि टवटवीत होते, अगदी तुझ्यासारखी। त्यावर आता काव्य खुशत म्हणते की हे सगळं आज करायचं कारण ते पवित्र असतं। आता नंदिनी म्हणते की अगं पियू, तुला खरं सांगते, आजच्या दिवसापासून मात्र तेल आणि उठणं लावून वर्षभर आंघोळ करायची असते तर, आणि ते शक्य होत नाही, त्यामुळे आजच्या दिवशी मात्र आपण तेल आणि उठणं लावतो तर। त्यावर आता लगेच ही पियू म्हणत असते की म्हणजे अच्छा, तुमचे पार्थ आणि जीवा हे जे काही पार्टनरशिप आहे त्यांची स्किन अगदी माझ्यासारखी टवटवीत राहावी यासाठी तर तुम्ही आंघोळ घालतात ना त्यांना। पण मरून तू, अगं नंदिनी बहिणी, मी काय म्हणते, तू एक काम कर, तू यांना आंघोळ विंघोळ घालू नको, त्यांना असंच बसून राहून दे। त्यानंतर आता मानिनी म्हणते की पियू, हे बघ, आज मात्र तू तुझ्या बहिणींना काही जरी सांगितलं तरी सुद्धा त्या तुझं काही ऐकणार नाहीत, कारण आजची आंघोळ ही स्पेशल आहे आणि ती फक्त आंघोळ नाही तर अभंगी स्नान आहे तर। किंवा आता पार्थ लगेच आता काव्याकडे बघतो, ते पण अगदी रोमॅन्टिक होत। काव्य ही लाजते आणि पार्थला उठणे लावत असते। आता नंदिनी सुद्धा जीवाकडे बघून लाजते आणि छान असे दोघे एकमेकांकडे रोमॅन्टिक होऊन बघत असतात। पार्थ आणि काव्याला बघून मात्र आता रम्याचं खूपच आता इतकं जळफळाट होतो। वसुआत्या आणि रम्या तिथे उभेच असतात। आता रागाने मात्र रम्या आतमध्ये निघून जाते, कारण तिला हे सर्व बघवत नाही। त्यानंतर मात्र मानिनी मात्र आता काव्य आणि ह्या नंदिनीला मात्र जे दागिने आहे तर ते दागिने आणि साड्यांचं गिफ्ट देते, दिवाळीचं छान गिफ्ट म्हणून। काव्य आणि नंदिनी म्हणत असतात की आम्हाला कशाला? तर आता मानिनी म्हणते की देशमुखांची परंपरा आहे ती, प्रत्येक सासू मात्र आपल्या सुनेला हे दागिने देते आणि ती सून मात्र तिला सून येईपर्यंत हे दागिने मिळवते। त्यामुळे हे बघा, आता तुम्ही दोघे आलात, मग माझा हा जो काही हक्क आहे यावरचा तर तो संपलेला आहे तर, आणि याच्यावर तुमचा हक्क आहे, त्यामुळे तुमच्या मुलांच्या दिवाळ सणापर्यंत ते दागिने तुमचे असतील। त्यानंतर मात्र आता जे काही डान्स आहे, पार्थ आणि जीवा तर तयार होऊन येतात, तर नंदिनी आणि काव्य सुद्धा अगदी आपला पदर आहे साडीचा तर तो कमरेला खोचून आता यांच्याबरोबर छान असा मस्त रोमॅन्टिक डान्स करतात। आता पार्थ आणि काव्य जीवा नंदिनीचा एकत्र डान्स बघून ते सुद्धा वसुआत्या आणि रम्या हे दोघींचा इतका जळफळाट होतो, त्यांचे चेहरे अगदी बघण्यासारखे होतात। आता मात्र जी काही डान्स आहे तर तो मानिनी, पियू या सगळ्यांनी एकत्र येऊन केलेला असतो। त्यानंतर आता ही सुनीता येथे ते जी पेन ड्राईव्ह आहे तर तो व्हिडिओ दाखवण्यासाठी मुद्दाम देशमुखांच्या घरी येते, दिवाळीचा धमाका करण्यासाठी। आणि काव्याला म्हणते की चकली तर फारच सुंदर झाली काव्या, तू बनवली असेल ना? तर काव्य रागाने नाही म्हणते, माझ्या ताईने आणि तिच्या नवऱ्याने केलं। तेव्हा आता सुनीता तिला विचारते की तू काय केलंस? तर विक्रम सांगतो की तिने आणि मी मात्र घराचं पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे तर। तेव्हा सुनीता म्हणलेली असते की अरे वा काव्या, तू तर अगदी चांगलेच दिवे लावले। तर मालिनीला राग येतो, मानिनी म्हणते की हे बघ, नक्की सुनीता तुला काय म्हणायचं आहे? तेव्हा आता सुनीता म्हणलेली असते की मला नक्की काय म्हणायचं आहे हे काव्याने बरोबर ओळखलं असेल। तेव्हा आता विक्रमला राग येतो, विक्रम रागाने म्हणतो की हे काय, नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे? माझ्या सुनाचा अपमान का करतात तुम्ही? तेव्हा आता सुनीता म्हणते की हे बघा, तुमच्या सुनेचं ज्या काही मुलाबरोबर अफेअर आहे तर ते दाखवण्यासाठी मी येथे आलेले आहे तर। हे ऐकून आता काव्याला खूप मोठा एक धक्का बसतो आणि मानिनी आणि विक्रम तो सुद्धा त्या पेन ड्राईव्ह मध्ये तुझ्या सुनेचं आणि जो काही तिच्या सोबत तो मुलगा होता तर त्यांचं अफेअर आणि जे कॅफेमध्ये बसलेले आहे तर त्यातील व्हिडिओ आहे तर, म्हणून आता सुनीता तो पेन ड्राईव्ह आहे तर तो लॅपटॉपला जोडते। तेव्हा मात्र आता सुनीताने मानिनीच्या हाताला धरून आता मानिनीला तो व्हिडिओ लॅपटॉपवर बघण्यासाठी हाताला धरून ओढलेलं असतं। मानिनी मात्र लॅपटॉपकडे बघत सुद्धा नाही आणि तो पेन ड्राईव्ह आहे तर तो काढून घेते आणि तो अगदी रागाने सुनीताकडे बघत असते। सुनीता म्हणते की अगं मानिनी बघ ना, अगं तुझ्या ह्या कॅरेक्टर लेस सुनाचे जे काही चाळे आहे, दुसऱ्या मुलाबरोबर ती जे काही चाळे करते ते बघ, त्या व्हिडिओमध्ये तुला स्पष्ट दिसेल। तेव्हा मानिनीला खूप राग येतो, मानिनी सनसन आता सुनीताच्या कानामागे येते आणि आता तिचा जो काही आता तिने कारस्थान करून आणलेला आहे काव्याला या घरातून बाहेर काढण्यासाठी, तर मात्र आता ही मानिनी स्वतः आपल्या काव्याची साथ देते
आणि सुनीताच्या कानामागे देते। तेव्हा मात्र आता काव्याला एक खूप मोठा धक्का बसतो। काव्य आता रागानेच ह्या सुनीताकडे बघत असते आणि तिला रडू सुद्धा खूप येत असतं। आणि त्यावेळेस मात्र मनूने ह्या सुनीताला सुनावलेलं असतं की हे बघ, आता माझ्या काव्याबद्दल, या घरातील लक्ष्मीबद्दल आणि या घराच्या सुनेबद्दल एक अपशब्द जरी वापरला तर मात्र माझ्या इतकं वाईट कोणी नसेल। जर यापुढे काही बोलली तर खबरदार, माझ्या दोन्ही सुना या घरच्या लक्ष्मी आहेत आणि तू त्यांच्याबद्दल एकही अपशब्द बोलता कामा नये। तर सुनीता सांगत असते की त्या दिवशी मात्र तू नव्हती आणि जेव्हा कॅफेमध्ये हा जो प्रकार आहे तर तो माझ्या समोर आला तर तेव्हा आता विक्रम सुद्धा सुनीतावर खूप रागवलेला असतो की माझ्या भोळ्या बाबड्या मनूचे कान तू भरलेस। अगं हे बघ, लग्न करून आणलेल्या सुना ह्या घरात पंथीसारख्या असतात, पंथीसारख्या। सासरच्या आणि माहेरच्या दोन्हीकडच्या उंबऱ्यांना ते उजळवतात, पण तरी सुद्धा त्यांना मायेची आणि विश्वासाची तेलवात तर करावीच लागते। आणि आम्ही तर आमच्या सुनांच्या बाबतीत हे सर्व करत होतो तर, पण तू मात्र सर्वत्र अगदी गैरसमजाची फुंकर मारून सगळ्याचं वाटोळं करून टाकलं, वाटोळं। आणि तुझ्यामुळे मात्र आमच्या घरामध्ये गेल्या काही दिवसापासून काय घडतं आणि काय नाही हे माहिती आहे का तुला? म्हणून विक्रम आता खूपच अगदी भडकलेला असतो। त्यावर आता सुनीता पुन्हा म्हणते की अगं हे बघ, अगं मनू, तू माझ्यावर विश्वास ठेव। मला असं वाटतं की एकदा तू हा पेनड्राईव्ह बघून घे। आणि तेवढ्यात आता घरची जी मुलकरीण आहे तर ती मात्र खलबत्ता घेऊन येते आणि मानिनीला म्हणते की अहो, जो खलबत्ता हरवला होता तो हा सापडला, मग तो हाच आहे का? तर मानिनी म्हणते की हो अगं, अगदी वेळेवर सापडला, म्हणून तू आता तो खलबत्ता आपल्या हातात घेते। तर सुनीता खूप घाबरते। सुनीता आता घाबरतच म्हणते की मनू, तू खलबत्ता तू हातामध्ये का घेतलास? तू त्याने मला मारणार आहेस का? अगं प्लीज असं काही करू नकोस, मी सगळं काही करते तर ती तुझ्या भल्यासाठी करते। अगं काव्य, सांग ना तू तिला, अगं तू खोटं बोलतेस आणि मी खरं बोलते तर। काव्य, अगं तू गप्प का आहेस? अगं बाई सांग ना। तर मानिनी लगेच म्हणते की काव्य, तू काहीच बोलू नकोस आणि तुला कुणाच्याही प्रश्नाची उत्तर आता द्यायची नाही। जे काही प्रश्नांची उत्तर द्यायची असेल तर ते मीच देईल, असे बोलून आता सुनीता म्हणते की मनू प्लीज, अगं माझ्यावर विश्वास ठेव। परंतु आता मानिनी मात्र तिच्या हातातील पेन ड्राईव्ह आहे तर तो रागाने हिसकावून घेते आणि त्या खलबत्त्यामध्ये टाकते आणि जो काही खलबत्त्याचा मुसळा आहे तर तो अगदी तो पेनड्राईव्ह त्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेते, त्याचे 2 तुकडे करते, अगदी बारीक तुकडे त्याचे झालेले असतात। तेव्हा आता सुनीता म्हणत असते की मनू, तू काय करतेस? अगं प्लीज, अगं इतक्या अगदी मोठ्या हिमतीने मात्र ते जे फुटेज आहे तर ते मिळवलं होतं मी आणि तू त्याचे तुकडे करते। अगं प्लीज मनू, असं करू नकोस। तेव्हा मात्र आता मनू रागाने मात्र ते जे तुकडे केलेले आहे पेन ड्राईव्हचे तर ते रागाने फेकून देते। आता सुनीताची बोलती बंद होते। सुनीता फक्त बघत असते आणि रम्या आणि वसुआत्या मात्र हा जो काही तमाशा सुरू आहे तर तो अगदी आनंदाने पाहत असतात। तेव्हा सुनीता म्हणते की मनू, तू काय केलंस? तर मानिनी आता जोरात तिच्यावर ओरडते, एकही शब्द तू बोलू नकोस, कारण तू मला माझ्या नजरेसमोर सुद्धा नकोय। गणपती विसर्जनाच्या दिवशी मी तुझा हात धरून आपल्या मैत्रीमध्ये जे काही वाद होते ते सर्व काही मिटून मी तुला घरी घेऊन आले, परंतु आज मात्र आपल्या मैत्रीचं विसर्जन मी करत आहे तर माझ्या ह्या मंगल घरामध्ये मला काही अमंगल घडायला नकोय, त्यामुळे तू निघ, येथून चालती हो। तेव्हा आता मानिनी सुनीताचा खूप अपमान करते आणि तिला तेथून तिची लायकी दाखवत घराच्या बाहेर काढते, घराच्या बाहेर जायला सांगते। तर मात्र रागाने तोरतच तेथून निघून जाते आणि आता काव्या ही खूप रडत असते। तर विक्रम आणि मानिनी आता तिला जवळ घेतात। आता तिला जवळ घेत मात्र मानिनी तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरून तिच्या डोळ्यातील पाणी पुसते आणि आता काव्य त्यांच्या मिठीतून खूप रडते। वसुआत्या आणि रम्या हे सर्व पाहत असतात। तर त्यानंतर मात्र आता इकडे जीवा आणि नंदिनी रूममध्ये असतात। आता त्यांना झोपायचं असतं, त्यासाठी त्यांनी मध्ये आता सर्व पिलो ठेवलेले असतात। आता नंदिनी एक जी काही पिलो आहे तर ती पिलो ठेवणार, तो जीवा मात्र रागाने ती हिसकावून घेतो। आता जीवा तर खूप रागवलेला असतो। त्यावर आता नंदिनी विचारते की तुम्हाला इतकं रागवण्यासाठी काय झाले? तेव्हा लगेच आता जीवा म्हणत असतो की हे बघ, तू गच्चीवर मात्र सॉलिड चान्स मारून घेतलेला आहे मला बोलण्याचा, त्यामुळे मला आता तुझ्याशी नाही बोलायचं, मी खूप रागवलेला आहे। तर त्यावर आता नंदिनीला हसायला येतं। नंदिनी म्हणते की अरे मी काय केलं आता? वर आता जीवा म्हणतो की हो, उगाच अगदी
वेडा खाऊन पेडा खाऊ नको चकाचक बाई. आणि हे बघ अगं, जेव्हा आपण गच्चीवर फटाके फोडायला गेलो होतो तेव्हा मात्र माझा अख्खा फटाक्यांचा जो बॉक्स आहे तर तो गायब झाला तर. आणि हे सर्व मी तुला विचारले होते तेव्हा तू काय म्हणालीस की अरे बापरे मला नाही माहिती तर. आणि हे बघा तुम्ही खाली विसरला असताल. आणि कारण जेव्हा मी पिऊला हे सर्व विचारले होते, जेव्हा मी पाऊस लावायला फुलभाज्यांचा डब्बा दिला तेव्हा मात्र पिऊ एकाच वेळेस 8 असे फुलभाजी लावत होती तर. त्यानंतर नंदिनी मात्र विषय बदलवण्यासाठी हसते आणि म्हणते की हा व्हिडिओ तुम्हीच बनवलेला आहे ना, मग दाखवा ना. तर आता ह्या जीवाला मात्र खूप राग येतो. जीवा आता मुद्दाम रागवतो आणि म्हणतो की तू पिऊला माझ्या पावसाचा डबा दिला. तर नंदिनी म्हणते की हो दिला मी, काय झालं त्यात, आणि तिला का द्यायचं नाही, लहान आहे ती. तर जीवा म्हणतो की हो का, तू माझ्या सारख्या लहान मुलाला नर्वस केलंस का. त्यावर हे ऐकून नंदिनीला हसायला येतं. नंदिनी म्हणते की अरे हे जरा अति होतंय, कारण आता हे बघा पार्कचे सगळे काही फटाके तुम्हीच उडवले आणि जवळजवळ सगळे फटाके रॉकेट सगळं काही तुम्ही पेटवलं. आणि ते मात्र बरं की काव्य तेथे नव्हती म्हणून पार्थ काही बोलले नाही तर. आणि तुम्हाला एक सांगू का, काव्य तेथे फटाके उडायला हवी होती आणि त्यानंतर आणखीनच आता मजा आली असती. त्यानंतर जीवा आता नंदिनीकडे बघत तिला विचारतो की तू एक काम कर, तू आता हे नेकलेस आहे तर तेच घालून झोपणार आहेस का. आणि तेव्हा कुठे आता नंदिनीच्या लक्षात येते. नंदिनी हसते आणि म्हणते की सॉरी, खरंच काढण्याचं विसरून गेले होते. नंदिनी आपला हार काढण्याचा प्रयत्न करत असते परंतु तिला काही तो हार निघत नाही म्हणून ती आरशासमोर येते आणि जीवाला म्हणते की जीवा प्लीज हा हार काढून देतात का. तेव्हा आता जीवा नंदिनीजवळ येतो. दोघे आता आरशासमोर उभे असतात आणि तो नंदिनीच्या गळ्यातील तो हार काढत असतो. तेव्हा मात्र आता जीवा हा नंदिनीला म्हणतो की छान आहे. तर नंदिनी विचारते की काय. तर जीवा खुश होत आता नंदिनीकडे आरशामधून बघत म्हणतो की नेकलेस. तेव्हा आता नंदिनी खुश होते. नंदिनी म्हणते की छान नाही तर स्पेशल आहे माझ्यासाठी. अहो तुमच्या आजीने दिलेला हा पारंपरिक दागिना आहे. तर त्यावर ते ऐकून जीवा विचारतो की हा आजीचा आहे का. तर नंदिनी म्हणते की हो, आजींनी आईंना दिला आणि आईंनी तो मला दिला. तर त्यावर ते ऐकून जीवा म्हणतो की अरे वा तुझी तर मज्जा आहे, कारण काय आहे की तू तर आईची लाडकी आहे बुवा. त्यावर नंदिनी म्हणते की तुम्ही तर असं बोलतात की जसे तुमचे कोणी लाडच केलेले नाही. तर आईंनी मला सगळं काही सांगितलेलं आहे. तर जीवा विचारतो की काय कशाबद्दल. तेव्हा नंदिनी म्हणते की तुमच्या आजीबद्दल. तुम्ही तर तुमच्या आजीच्या गळ्यातील ताईत होता बरोबर ना. तर जीवा म्हणतो की ताईत नाही, तिच्या डोक्यावरचा मी ताज होतो, ताज. आणि एक गोष्ट सांगतो मी तुला, आता आई आहे ना तर ती मला बाहेरच्या गोष्टी खाण्यासाठी अजिबात पैसे देत नव्हती, पण संध्याकाळ झाल्यानंतर आजी मात्र मला 8 रुपये द्यायची. तर त्यावर नंदिनी हसते आणि विचारते की 8 रुपये, परंतु 8 रुपये का देत असतील त्या. तेव्हा आता जीवा म्हणतो की अगं त्यावेळेस मात्र 8 रुपयाला पाणीपुरीच्या जे काही आता 12 ह्या आहे ना तर ते 12 पाणीपुऱ्या यायच्या. तर तेव्हा आता नंदिनीला हसू येतं. नंदिनी म्हणते की अच्छा म्हणजे ती सगळी पाणीपुरी आहे तर तुम्ही एकटे खायचे. तर जीवा हसून हो म्हणते की ती सगळी पाणीपुरी तुम्ही एकटेच खायचे, तुमच्या पारदादाला तुम्ही अजिबात देत नव्हते. जीवाला तर हसायला येतं. जीवा हसून म्हणतो की त्याचं आणि आजीचं अजिबात पटत नव्हतं. दोघांचा एकदम 36चा आकडा होता. तर कारण आजी मात्र सतत त्याला तिचे पाय चेपायला लावायची आणि हा वरचेवर पाय चेपायचा आणि पळून जायचा. परंतु आमचं मात्र असं बॉन्डिंग होतं. तिचा माझ्यावर खूप असा जीव होता. आमची ना दोघांची आता घट्ट अशी एक मैत्रीण होती. तेव्हा आता लगेच नंदिनी म्हणते की हो तर. आणि म्हणूनच त्यांनी मात्र त्यांचा खास आवडीचा जो काही पारंपरिक दागिना आहे तर तो तुम्हाला दिला होता. तर हो की नाही. तेव्हा मात्र आता जीवाचा चेहरा थोडासा गंभीर होतो, कारण तो दागिना मात्र त्याने विकून आता नंदिनीचा आनंद निवास वाचवलेला असतो हे आता जीवाच्या लक्षात येते. परंतु आता नंदिनीला हे कसं कळाले की जो काही आजीचा पारंपरिक दागिना मात्र आता हा अगदी काही कसं माहिती झालं असेल, म्हणून जीवा आता थोडासा कावराबावरा होत. नंदिनी म्हणते की अहो तुम्ही मला त्याबद्दल कधी काही सांगितले नाही, परंतु आईंनी मला सर्व काही सांगितलं आणि आता आजीने दिलेला हा दागिना आहे तर मात्र तुम्ही त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याची पूजा करतात. बकुळीची फुलं तुम्ही त्याला वाहतात, इतका खास तो दागिना आहे. परंतु अजूनपर्यंत तुम्ही तो दागिना काही मला दाखवलेला नाही. तर तेव्हा आता जीवा म्हणतो की हो नक्की दाखवेल, वेळ आल्यानंतर मी तुला खरंच दाखवेल. आता नंदिनी म्हणते की खरंच मला आत्ता दाखवा. तर जीवा म्हणतो की नाही सॉरी, मला खरंच झोप आलेली आहे, मी आता झोपतो. तेव्हा आता जीवा लगेच झोपण्याचे नाटक करतो. तर आता नंदिनी त्याच्याकडे बघत असते आणि मनालाच स्वतःला विचारते की यांना अचानक काय झालं असेल, कारण तो दागिना आता जीवाने विकलेला असतो
आणि ते मात्र नंदिनीला कसे सांगायचे हे मात्र लपवण्यासाठी आता तो लगेच झोपण्याचं नाटक करतो। त्यानंतर आता इकडे रम्या आणि वसुआत्या यांनी आता जो मानिनीने तो पेनड्राईव्ह फोडलेला आहे तर तो फोडलेला पेनड्राईव्ह आता उचलून आणतात आणि लॅपटॉपला जोडत असतात। रम्याला तो अजूनपर्यंत काही जमलेला नसतो। वसुआत्या म्हणते की अगं नीट व्यवस्थित एकदा लावून बघ बरं। त्यावर तर रम्या म्हणते की हो मी तोच प्रयत्न करते, परंतु हा जरा चपटा झालेला आहे त्यामुळे तो जात नाही। तर वसुआत्या म्हणते की अगं असं कसं होईल, असं कसं जाणार नाही तो। रम्या म्हणते की असं कसं म्हणजे, अगं मामीने खलबत्यात टाकून त्याला कुटलेलं आहे तर मग त्याचं काय होणार, तुकडे झालेले आहेत त्याचे। आणि शी यार मला तर असं वाटलं होतं की या पेनड्राईव्ह मध्ये काहीतरी आपल्याला मिळेल म्हणून, पण नाही, गेलं काही सगळं पाण्यामध्ये। तेव्हा आता वसुआत्या म्हणते की रम्या हे बघ, अगं पेनड्राईव्ह आता पाण्यात जरी पडला ना तरी सुद्धा तो दुरुस्त होतो। अगं टेक्नॉलॉजी आहे ना किती पुढे गेलेली आहे हे तुला माहिती नाही का। तर रम्या म्हणते की हो। रम्या लगेच म्हणते की मी एक काम करते, मात्र हा पेनड्राईव्ह आहे तो सर्व्हिस सेंटरला पाठवते, बघते आता तो नीट व्यवस्थित दुरुस्त होतो की काय। त्यावर आता वसुआत्या म्हणते की हो नक्की होणार। आणि रम्या हे बघ अगदी 100% मी तुला सांगते, आणि ह्या पेनड्राईव्ह मध्ये असं काहीतरी असेल, कारण जेव्हा जेव्हा मानिनीचा हा अगदी सूर चढतो ना तेव्हा तेव्हा काहीतरी शिजत असते, हे मात्र नक्की आहे। तेव्हा आता लगेच रम्या विचारते की आई, परंतु ज्या बाईला मामी घराच्या बाहेर काढत होती मग ती तर तिची मैत्रीण होती, परंतु मग ती तिला घराच्या बाहेर का काढत होती। तर वसुआत्या म्हणते की मला सुद्धा माहिती नाही की ती नक्की का काढत होती। रम्या म्हणते की आपण 5 मिनिटं अगोदर पोहोचवायला हवं होतं, त्यावेळेस मात्र आता तिथे जे काही घडत होते तो मॅटर आपला पूर्णपणे कळलेला असता। त्यावर आता लगेच वसुआत्या म्हणते की नाही ग, अजूनपर्यंत वेळ काही आपल्या हाताच्या बाहेर गेलेली नाही। एकदा की हा पेनड्राईव्ह आहे तो दुरुस्त झाला तर आपण मात्र सगळं काही शोधून काढूया। त्यावर आता रम्याला काही कळत नसतं। तर वसुआत्या म्हणते की रम्या अगं प्लीज ऐक ना माझं, इतके दिवस आपल्याकडून करून सुद्धा काही होत नव्हतं, कारण आता ह्या पेनड्राईव्ह मुळे मला आशेचा किरण दिसायला लागलेला आहे। तेव्हा आता रम्या म्हणते की आई तू इतकी एक्साइटेड होऊ नकोस, आता आपण इतकं खुश होतो आणि नंतर मात्र तोंडावर पडत असतो। तर वसुआत्या विचारते की कधी आपण तोंडावर पडलो बरं। तेव्हा मात्र आता रम्या म्हणते की विसरलीस का, अगं आत्ताच हे बघ त्या नंदिनीच्या हातातून अगदी तो आनंद निवास आहे तर तो कायमचा काढून मात्र, आणि शेवटी तो काढला गेला होता, परंतु आता त्या जीवाने काय केलं, त्या नंदिनीच्या प्रेमासाठी मात्र तो जो काही आश्रम आहे तर ती सगळी जागा त्याने विकत घेतली। तर त्यावर आता लगेच हे बोलणं ऐकून आता वसुआत्या म्हणते की हो अगं ह्या दिवाळीच्या गडबडीमध्ये मात्र ती जागा आहे तर ती जीवाने विकत घेतली होती, हे तर मी विसरून होते। आणि ती जागा अगं जीवाने किती रुपयांना घेतली होती, 10 कोटी रुपयांना। मग जीवाकडे इतके पैसे आले कुठून असतील। तेव्हा आता अगं रम्या म्हणते की आई अगं त्याच्याकडे असतील इतके पैसे, तू काही पण विचार करते। त्यावर आता लगेच ही वसुआत्या म्हणत असते की अगं रम्या तू वेडी आहेस का, अगं तू काही पण कसा विचार करतेस बरं, त्याच्याकडे इतके पैसे अगं असतील कुठे। त्याने जर पार्थ आणि विक्रम या दोघांकडे पैसे मागितले असते तर विक्रमने त्याला हजारो प्रश्न विचारले असते, का आणि कशासाठी पैसे हवे आहेत, आणि यामुळे घरामध्ये तमाशा सुद्धा झाला असता, परंतु आपल्या घरामध्ये काहीच तमाशा झालेला नाही। तर त्यावर आता रम्या म्हणते की आई मग स्वतः जीवाने इतके स्वतःच्या जीवावर 10 करोड रुपये आणले कुठून इतके पैसे। त्यावर आता वसुआत्या म्हणते की हो रम्या आपल्याला हे पैसे जीवाने आणले कुठून हे शोधून काढलंच पाहिजे। त्यानंतर आता इकडे जीवा आणि नंदिनी एका बेडवर झोपलेले असतात, परंतु आता जीवाला काही झोप लागत नसते। तो नंदिनीकडे बघतो, नंदिनी मात्र झोपी जाते। आता नंदिनीकडे बघत आता नंदिनीने त्याला जो प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही सारे इतके पैसे आणले कुठून, आणि हे बघा जे दागिने आहे आजीने तुम्हाला जो पारंपरिक दागिना दिला होता आणि तो दागिना तुम्ही अजूनपर्यंत मला दाखवलेला नाही आणि सांगितलं सुद्धा नाही की आजीने तुम्हाला तो दागिना दिला होता, हे मात्र जीवाला आता आठवत असतो। आणि तो सारखा तर नंदिनीकडे बघत असतो, आणि तो दागिना तुमच्यासाठी किती स्पेशल आहे की ज्याची तुम्ही अगदी वाढदिवसाच्या दिवशी पूजा करतात, त्याला बकुळीची फुलं वाहतात, इतका खास तो तुमच्यासाठी दागिना आहे, पण तरी सुद्धा तुम्ही तो दागिना मला काही दाखवलेला नाही। तर आता हे सर्व आठवल्यानंतर जीवाला पुन्हा एकदा आता नंदिनी त्याला विचारलेलं असतं की इतके सगळे पैसे तुम्ही आणलेत कुठून, हे सुद्धा आठवते। आता नंदिनीला नक्की काय उत्तर द्यायचं असं आता जीवा विचार करत असतो, आणि मनातून त्याला खूप आता आजीचा दागिना त्याने विकला आणि आता तो आपल्या प्रेमासाठी नंदिनीच्या आनंदासाठी हे जर नंदिनीला समजले तर मात्र किती अवघड होईल, तिच्या मनाला किती वाईट वाटेल याचा आता जीवा अगदी विचार करतो। आता नंदिनीला त्याने अजूनपर्यंत काही उत्तर दिलेलं नसतं। आता नंदिनी सारखं सारखं त्याला विचारत असते की जीवा 10 करोडोंचे रुपये तुम्ही जी प्रॉपर्टी आहे तर ती कोटींची विकत घेतली, मग इतके सारे पैसे तुमच्याकडे आले कुठून।
तरी सुद्धा अजूनपर्यंत जीवाने काही उत्तर दिलेलं नसतं। आता हा प्रत्येक क्षण जीवाला नंदिनी झोपलेली आहे तिच्याकडे बघत आठवत असतो। तेव्हा आता हे सर्व आठवून तो स्वतःच्या मनात म्हणतो, काही झाले तरी नंदिनीला याबद्दल कधीही कळायला नकोय। 10 करोड रुपये मी कुठून उभे केले ते तिलाच काय, पण घरामध्ये कुणालाच हे कळायला नकोय। त्यानंतर आता इकडे काव्य आणि पार्थ सुद्धा झोपलेले असतात, परंतु काव्य आता झोपेमध्ये आता बरचळत असते आणि म्हणते की मी हे सर्व नाही करू शकत, मी नाही फसू शकत, इतका मोठा फसवपणा मी नाही करू शकत, मला सर्व काही सांगावं लागणार आहे आणि सगळं काही उघड होणार। म्हणून काव्य आता खूपच घाबरलेली असते आणि घाबरतच ती आता झोपेतून उठते। तर पार्थ आता उठलेला असतो आणि नक्की काव्याला काय होतं म्हणून तो सुद्धा काव्याकडे बघत असतो। तेव्हा आता काव्य उठून बसते तर पार्थ तिला विचारतो की काय उघड होणार। तेव्हा आता काव्य खूप घाबरते, कारण पार्थने काही ऐकलं तर नाही ना, म्हणून काव्याला खूप टेन्शन येते। तेव्हा आता काव्य काही उत्तर देत नसते तर आता पार्थ लाईट ऑन करतो आणि विचारतो की काव्या काय झाले, तुम्ही नक्की काय बडबड करत होतात, काय असं आहे की ते उघड होणार आहे? तर काव्य काही वाईट स्वप्न वगैरे बघितलं काय काय तुम्ही? तेव्हा आता काव्य ही पार्थकडे बघत असते आणि तेव्हा कुठे आता काव्याला कळतं की आता मी जे काही बडबड करत होते ते मात्र पार्थने नाही ऐकले। तर तेव्हा आता पार्थ काव्याला पुन्हा विचारतो की काव्या अहो काय कसला विचार करतात तुम्ही आणि तुम्हाला इतका घाम आलेला आहे, काव्या काय झाले हो? म्हणून घाईने पार्थ आता रुमाल घेतो आणि काव्याला आलेला घाम पुसतो। तेव्हा मात्र आता पार्थ आपल्या हाताने तिचा घाम पुसवत असतो। काव्य आता रोमॅन्टिक होत त्याच्याकडे बघत असते आणि आता मनात म्हणते की आता मात्र पार्थ खरंच इतके चांगले आहेत आणि माझा भूतकाळ सांगून मात्र मी इतक्या चांगल्या माणसाचं मन दुखावणार आहे का? पण का? तेव्हा आता पार्थ अगदी खुश होत काव्याचा घाम पुसत असतो। दोघं आता एकमेकांकडे पाहत असतात आणि प्रेमाने आता तो विचारतो की काय काव्य आता बरं वाटतं का? थांबा मी जरा एसीचं टेम्परेचर अगदी कमी करतो म्हणजे तुम्हाला घाम येणार नाही। त्यावर तर काव्य म्हणते की अहो पार्थ तुम्हाला थंडी वाजेल त्याचं काय? किंवा मात्र आता पार्थ खुश होत म्हणतो की म्हणजे हे बघा तुम्ही माझं इतकं घोरणं सहन करतात, मग मी तुमच्यासाठी इतकं सुद्धा सहन करू शकत नाही का? शेवटी आपण तर नात्यामध्ये एकमेकांना सांभाळलं तर पाहिजे। तेव्हा मात्र आता काव्य खुश होत खरं आहे असं म्हणते आणि पार्थ मात्र एसीचं टेम्परेचर कमी करतो। तेव्हा आता काव्य खुश होत त्याच्याकडे बघत असते। काव्य म्हणते की चला झोपूया, तर पार्थ म्हणतो की पुन्हा जर काही वाईट स्वप्न पडलं तर नक्की मला उठवा, थोपटो तुम्हाला मी। तेव्हा आता काव्य आश्चर्यानेच मात्र पार्थकडे पाहत असते आणि पार्थला म्हणते की कुकुल बाळ आहे का मी? तेव्हा आता पार्थला कुकुल बाळ म्हणून खूप हसायला येतो। तर काव्य विचारते की हसण्यासाठी काय झाले तुम्हाला? मात्र आता पार्थ म्हणतो की तुम्ही कुकुल बाळ बोललात ना त्यामुळे मला खरंच हसू आले, तुम्हाला दुपट्यामध्ये गुंडाळलं, पावडर टिक लावून अगदी छान तयार केलं। तेव्हा आता काव्य म्हणते की देशमुख अहो रात्रीचा 1 वाजून गेलेला आहे आणि तुम्हालाही काय नवीन नवीन कल्पना सुचतात, बास करा झोपा आता। तेव्हा आता पार्थ म्हणतो की गुड नाईट कुकुल बाळ आणि गुड नाईट परत करतो आणि झोपा आता असे म्हणते। तेव्हा मात्र आता काव्य मनात म्हणते की आगाऊ बोका, परंतु काही म्हणा पार्थमुळे मात्र बोलून मात्र मला हे टेन्शन मधून जरा बरं वाटलं, खूप छान वाटलं, परत देशमुख खूप चांगले आहे। तेव्हा मात्र आता पार्थ मुद्दाम अगदी जोरात घोरण्याचं नाटक करतो। तर काव्य त्याच्याकडे बघते तर पार्थला खूप हसू येतं। तर काव्य डोक्याला हात लावते। तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये काव्य पार्थला विचारते की बोला तुम्हाला नक्की काय बोलायचं आहे? तर तेव्हा आता पार्थ म्हणतो की हे बघा आज संध्याकाळी ऑफिसमध्ये पार्टी आहे, मग असं ठरलेलं आहे की सगळ्यांनी आपापल्या बायकांना घेऊन यायचे। तर आता काव्य ही पार्थकडे पाहतच असते। त्यानंतर मात्र आता इकडे पियू नंदिनीला विचारते की 10 करोड मध्ये किती शून्य असतात? तर नंदिनी म्हणते की 8। तर आता पियू म्हणत जाते की 8 वर अगदी 10 करोड असे बोलता बोलता आता नंदिनी विचार करते की 10 करोड रुपये आता जीवाने इतके सगळे पैसे आणले कुठून असतील आणि हे शेवटपर्यंत नक्की त्यांनी सांगितलेलं नाही। त्यानंतर आता इकडे जीवाचे सर मात्र जीवाला फोनवर विचारत असतं की जीवा तू काय विकलंस? तर जीवा म्हणतो की मी सौदा केलेला आहे। तर केलेल्या माणसाच्या आठवणींचा म्हणजे आता जीवाने आपल्या आजीचा जो काही दागिना आहे दिलेला तर तो दागिना मात्र विकलेला असतो, ज्याची जीवा अगदी मन लावून पूजा करत असतो। तोच दागिना आपल्या नंदिनीच्या आनंदासाठी जीवाने विकलेला असतो। तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।